नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। जी आनंदाची वार्ता आपण सर्वांनी थंबनेल मध्ये पाहितली व जी आनंदाची वार्ता आपण सर्वांनी आता टायटल मध्ये वाचली। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 रुपयांची तेजी। हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 मार्च नंतर सोयाबीनच्या भावात 100% येणार आहे 300 रुपयांची तेजी। पण 1 मार्च नंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 1 मार्च नंतर आता सोयाबीनच्या दरात येणार आहे 300 ची तेजी। आणि जर 1 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात 300 ची तेजी आली तर मग या तेजीत 1 मार्च नंतर सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि या तेजीमध्ये 1 मार्च नंतर आपण सोयाबीनची विक्री करायची का आणखीन तेजी येण्याची वाट बघत थांबायचं। चला तर या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे। जर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सुद्धा जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा। आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी आता पाहावयास मिळत राहतो सतत। तर बघा मित्रांनो, जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे, जो तुमच्यासारखा आहे, माझ्यासारखा आहे, आपल्या सर्वांसारखा आहे, त्याच्यासाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, त्याच्यासाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की 1 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात 100% येणार आहे 300 रुपयांची तेजी। पण 1 मार्च नंतर सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची तेजी कशामुळे येणार? ही तेजी आल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव या तेजीत 1 मार्च नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही तेजी आल्यानंतर आपण सर्वांनी सोयाबीन विकायचं का आणखीन तेजी येण्याची वाट बघत थांबायचं? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता घेऊयात जाणून। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो बाजारभाव आहे सध्याच्या कंडिशनला 5000 रुपये प्रति क्विंटल पासून 5300 रुपये प्रति क्विंटल। मागच्या 3-4 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड दिसतोय। यासाठी कारणीभूत आहात आपण सर्वजण, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर आपण सर्वांनी पॅनिक सेलिंग बंद केली, आपण सर्वांनी जर सोयाबीनची विक्री कमी केली तर आपोआप सोयाबीनचा बाजारभाव वाढेल आणि आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे हे घडले मित्रांनो। आणि जो सोयाबीनचा भाव आहे तो सुधारला। एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनच्या भावातील ही सुधारणा आणखीन कायम राहणार आहे, कारण सोयाबीनची मागणी ही खूप जास्त वाढायला लागली आहे। कारण भारतामध्ये जे सोयाबीन आहे ते नॉन जीएम आहे आणि या नॉन जीएम सोयाबीन मधून जे नॉन जीएम सोयाबीन तयार होती याचे एक विशिष्ट मार्केट आहे। या मार्केटमध्ये यंदाच्या वर्षी खूप जास्त डिमांड निघत आहे आणि याच्या तुलनेत उत्पादन हे अत्यंत कमी असल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये 1 मार्च नंतर भयंकर स्ट्रेस निर्माण होईल आणि हाच स्ट्रेस जो आहे तो सोयाबीनच्या दराला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे। आता याच्यामुळे काय होणार आहे, जो सोयाबीनचा बाजारभाव तो मग 1 मार्च नंतर काय मित्रांनो सुधारणार आहे आणि सोयाबीनच्या बाजारभावात साधीसुधी नाही तर तब्बल 300 रुपयांची तेजी येणार आहे। आणि मग ही तेजी आल्यानंतर सोयाबीन विकायचं का थांबायचं? तर बघा, ही तेजी आल्यावर सोयाबीनचा भाव कुठं पोहोचणार? तर या तेजीत सोयाबीनचा बाजारभाव हा 5300 ते 5700 च्या दरम्यान पोहोचेल। तर इथं सोयाबीन आपल्याला विकायचं नाही। आणखीन जर विचार केला तर 1 मार्चच्या पुढे सोयाबीन 5,500 ते 6,000 च्या दरम्यान स्थिर होणार आहे। मग भाव जसा 6,000 च्या जवळपास पोहोचेल तिथं आपण 50% सोयाबीन विकायचं
आणि 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचं, ज्याच्यामुळे आपला होईल फायदा. उद्या भाव वाढला तर वाटेल 50% सोयाबीन शिल्लक ठेवले, भाव खटला तर वाटेल मी 50% सोयाबीन विकलं होतं. तर अशा पद्धतीनं माझं मत आहे की 1 मार्च नंतर 6000च्या जवळपास भाव पोहोचला की आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही. आता भविष्यात देशात सोयाबीनचा बाजारभाव मग कसा राहणार, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाडा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.